श्री मराठी मध्ये आपले स्वागत आहे। जाणून घ्या अमलकी एकादशीच्या दिवशी पूजेचे महत्त्व। ब्रह्माजींच्या अश्रूतून झाला आवळा वृक्ष। मार्च महिन्यात विजया एकादशी आणि अमलकी एकादशी येतात। विजया एकादशी 6 मार्चला होती तर दुसरी अमलकी एकादशी 20 मार्चला साजरी होणार आहे। फागण मासातील शुक्ल पक्षातील एकादशी ही आमलाकी किंवा आवळा एकादशी म्हणून साजरी केली जाते। या दिवशी भगवान विष्णू सोबत आवळ्याच्या झाडाची पूजा केली जाते असे मानले जाते। या एकादशीला मनोकामना बली म्हणतात। प्रसिद्ध ज्योतिषी प्रद्युम्न सुरी सांगतात की आवळा वृक्षाची पूजा केल्याने शुभफळ प्राप्त होतात। चला तर मग जाणून घेऊया केव्हा आहे पूजेचा मुहूर्त आणि आवळा पूजेचे महत्त्व। या दिवशी आंघोळीच्या पाण्यात आवळा टाकून आंघोळ केल्याने इतर कोणाच्याही नकारात्मक ऊर्जेवर परिणाम होत नाही आणि व्यक्तीची पूर्वी रखडलेली सर्व कामे पूर्ण होतात। हे जाणून बुजून आणि नकळत पाप करण्यापासून मुक्त होते। मनोकामना पूर्ण करण्यासाठी सकाळी भगवान विष्णूचे ध्यान करताना व्रत करण्याचे व्रत करा। यानंतर पूजा करताना श्री हरींना पिवळी फुले, हार, पिवळे चंदन आणि तुळशीचे पाणी अर्पण करावे। शुभ प्रभात। फागण मासातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी 20 मार्च रोजी सकाळी 12:20 वाजता सुरू होईल। ही तारीख दुसऱ्या दिवशी 21 मार्च रोजी पहाटे 2:22 वाजता संपेल। उद्य तिथीवर आधारित अमलकी एकादशीचे व्रत बुधवार 20 मार्च रोजी पाळण्यात येणार आहे। रंगभरी एकादशी ही 20 मार्चला आहे। यासाठी आवळ्याची पूजा केली जाते। ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती करण्यासाठी भगवान विष्णूच्या नाभीतून जन्म घेतला। त्याला त्याच्या उत्पत्तीबद्दल जाणून घ्यायचे होते। यासाठी ब्रह्मदेवाने भगवान विष्णूची तपश्चर्या सुरू केली। जेव्हा भगवान विष्णू प्रसन्न झाले तेव्हा भगवान ब्रह्मदेव खूप भावुक झाले आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले। आवळा वृक्ष त्यांच्या अश्रूंमधून निर्माण झाला असे मानले जाते। ब्रह्माजींच्या या शुद्ध भावनेने प्रसन्न होऊन भगवान विष्णू म्हणाले, ब्रह्माजी, आज तुमच्या अश्रूंमधून आवळा वृक्ष उगवला आहे, म्हणून हे झाड आणि त्याचे फळ त्यांना नेहमीच प्रिय राहील। आजपासून आवळ्याच्या झाडात सर्व देवी देवता वास करतील। जो कोणी अमलकी एकादशीचे व्रत पाळतो आणि आवळ्याच्या झाडाखाली सर्व विधीपूर्वक माझी पूजा करतो, त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील, त्याची पापे नष्ट होतील आणि त्याला मोक्षप्राप्ती होईल। तेव्हापासून अमलकी एकादशी पूर्ण भक्तिभावाने साजरी केली जाते असे सांगितले जाते। मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशा नवीन व्हिडिओची सूचना मिळेल आणि तुमचे जीवन आनंदी आणि सोपे होईल। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।